काल परवाची केज तालुक्यातील टाकळी व कदमवाडी या वस्तीलगत जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। या घटनेचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो व स्वर्गीय विलास घुले यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ही त्यांची जी हत्या झाली आहे ही हत्या कशा पद्धतीने झाली, याच्या पाठीमागे काय कारण आहे हे देखील पोलीस प्रशासनाने पाहिलं पाहिजे। या पाठीमागे कोण राजकीय द्वेषापोटी हा कोणी राजकीय दबाव आणून काय कट रचतंय का हे देखील पाहिलं पाहिजे। या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये माझं नाव यामध्ये घेतलं जात आहे, हा खरोखरच यामध्ये माझं नाव येतंय का हे पोलीस प्रशासनाने पाहिलं आहे। 20 जून 2026 वार शनिवार रोजी माझे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज व माझं या ठिकाणी पाहिली गेली आहे। मी सकाळी 9 वाजता घरून माझ्या पवनसूत निवासावरून निघालो व एडेश्वरी साखर कारखाना युनिट 1 या ठिकाणी पोहोचलो। तिथून परत मी रिटर्न 2 वाजता माझ्या निवासस्थानी परत आलेलो आहे। 2 वाजल्यापासून मी पुढच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत मी माझ्या घरी निवासस्थानीच आहे। याची देखील सीसीटीव्ही फुटेज एसपी साहेबांनी असेल, पोलीस प्रशासनाने असेल, यांनी सर्वांनी पाहिली आहे। याची देखील फुटेज आहे। दुसरा विषय म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी माझी थार गाडी गेली आहे असं देखील आरोप केले जातात। पण मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की माझी थार गाडी देखील त्या तारखेला 20 तारखेला पूर्ण दिवसभर माझ्या पार्किंग मध्ये उभा होती, हे देखील सीसीटीव्ही फुटेज मध्ये क्लिअर दिसत आहे। त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे, जर कुठे तुम्हाला मला बोलवायचं असेल तर मी देखील त्या ठिकाणी यायला, आपल्या सर्वांशी संवाद साधायला मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतो। जर तो माझ्यावर कोण आरोप करत असतील तरी त्या आरोपाला मी सामोरे जाऊन आपल्या सर्वांची पोलीस प्रशासन ज्या ठिकाणी मला बोलवेल त्या ठिकाणी येऊन मी आपल्या प्रश्नांना उत्तर द्यायला तिथे हजर असेल। कुठल्या तरी राजकीय द्वेषापोटी माझं नाव यामध्ये घेतलं जातंय का हे देखील बघितलं पाहिजे। आपण सर्वांनी बघितलं गेलं की या ठिकाणी माझं नाव यामध्ये घेतलं जात आहे, परंतु यात काहीच शेवटी खासदार यांचा मुलगा आपला व्हिडिओ शूट काढतो आणि माध्यमांशी शेअर करतो। मी या केसमध्ये कुठेही इन्व्हॉल्व नव्हतो। माझे सर्व सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांनी तपासले आहेत। मी घरामध्येच होतो। माझी गाडी देखील ही 20 तारखेला घरातच होती असं त्यांनी नमूद केलेलं आहे। आणि वाल्मिक कराड याने देखील असाच व्हिडिओ शूट केला होता आणि आज वाल्मिक कराड जेलमध्ये आहे। परंतु संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण हे वेगळं होतं। त्याचे धागेदोरे थेट धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जात होते आणि याच्यामध्ये पोलिसांना CDR देखील हाती लागल्याचं सांगितलं जात होतं। परंतु येथे मात्र ही केस वेगळी आहे। येथे पोलिसांना बजरंग सोनवणे यांच्या मुलाकडे आणि त्याचा CDR आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठेही काही त्रुटी आढळून आल्या नाहीत, म्हणून पोलिसांनी सांगितलं आहे की त्याच्यावरती कारवाई करता येऊ शकत नाही। जर सीसीटीव्ही फुटेज आणि इतर CDR मध्ये जर बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव आलं असतं तर नक्कीच बजरंग सोनवणे यांच्या मुलाला शिक्षा झाली असती। परंतु हे प्रकरण इथपर्यंतच वाल्मिक कराड यांची गँग ही शांत राहू देणार नाही हे मात्र नक्की आहे। कारण बजरंग सोनवणे हे जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून हे वादविवाद, जातीवाद बीड जिल्ह्यामध्ये नवीन नाही हे आपल्याला दिसून येत असेल। परंतु इथे अजून देखील जरांगेंची एंट्री झालेली नाही। जर इथे जरांगेने एंट्री मारली तर हे प्रकरण अजूनच चिघळेल असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे। हा प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही, कारण इथे जातीवाद हा अत्यंत खालच्या पातळीवरती गेला आहे। इथे हे लोक काय काय करतील हे आपल्याला पुढे नक्की दिसून येईल। परंतु आता न्याय हा घुले कुटुंबाला नक्कीच मिळायला पाहिजे अशी अपेक्षा सर्वांचीच लागलेली आहे। या प्रकरणामध्ये आता SIT देखील स्थापन झालेली आहे। तर मंडळी, तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि आपला लोकसंग्रह YouTube चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा।